भाजपाकडून सांगलीकरांना विकासाचा गाजर हलवा दाखवला जातोय. आमदार विश्वजित कदम यांची टीका. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शहरात विकास कामांच्या आश्वासनांचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जवरून काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी भाजपावर टीका केली. विकासाच्या नावावर सांगलीकरांना भाजपकडून गाजर हलवा दाखवण्यात येत असल्याची टीका विश्वजित कदम यांनी केली आहे. तसेच 2.5 वर्ष राज्यात भाजपाचे सरकार, देशात भाजपाचे सरकार, 1 वर्षापूर्वी भाजपाचे खासदार आमदार देखील भाजपाचे, मग विकास का केला नाही असा खडा सवाल देखील विश्वजित कदम यांनी भाजपाला केलेला आहे. तसेच सांगलीकर भाजपाच्या आश्वासनाला बळी पडणार नाहीत असा विश्वास देखील आमदार कदम यांनी व्यक्त केलेला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. चांगलं ना, पण हे होर्डिंग गेले 2.5 वर्ष तुमची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये. 2.5 वर्षाहून अधिक काळ देशात तुमचे पंतप्रधान आहेत, महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे. 1 वर्षापूर्वी भाजपचे खासदार होते, विद्यमान आमदार हे भाजप पक्षाचे आहेत. जे काय तुम्ही घोषणा करताय, जे काय तुम्ही सांगता आम्ही अमुक करू तमुक करू, केलं तर आनंदच आहे, परंतु हे कधी करणार आणि ह्याच्यातली ठोस पावलं कधी उचलणार? आज केवळ गाजर नव्हे तर मी म्हणेल सांगलीकरांना भाजपकडनं गाजरचा हलवा दाखवण्यात येतोय आणि या गाजरला आणि या गाजरच्या हलव्याला सांगितले लोक या ठिकाणी बळी पडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.